नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. तातडीची प्रेस घेण्याचं कारण 3 वर्ष 10 महिने 10 दिवस या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेवर प्रशासकीय राज होता. म्हणजे त्यांचंच सगळं कामकाज चालू होतं आणि ते कामकाज आपल्याला माहिती आहे. नावापुरते इथे आयुक्त होते आणि बाकी सगळे मंत्रालयात होते. त्यामुळे ज्या ह्याला आपण श्वेतपत्रिका मागितली, कारण 91,000 करोडच्या बजेटला जेव्हा 71,000 करोडवर आणून ठेवलं आणि मग जेवढा बजेट खर्च केलंय भांडवली, ते कुठे केलं, कसं केलं, का केलं, हा प्रश्न आज आम्ही तर विचारतोच आहोत, पण आज भारतीय जनता पार्टीच्या पण काही आमदारांनी विचारलंय आणि मुंबईकरता विचारतातच आहे. आज तातडीची सभा का घेतली, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे कोणत्याही सभेचा एक नियम 8 खाली या सूचना असतात किंवा एखादा ठराव असतो, तो खरं म्हणजे नियमित कार्यक्रम पत्रिकेवर येऊन सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून, संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून तो पास करायचा असतो. पण आता एक नवीन प्रथा, परंपरा, रूढी सगळ्या बांधल्या जात आहेत बास्तानात. MS डिपार्टमेंट जे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला न्यायाने चालवायचं आहे, पण MS डिपार्टमेंट सध्या असं दिसतंय, कारण सगळे लोक रिटायर्ड होणार आहेत. आता मे मध्ये आहे त्या MS होणार, नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दुसरे होणार, मग तिसरे होणार. त्यामुळे सगळे दबक्या आवाजात घाबरलेले आहोत असं म्हणतायत आणि ते पत्रकार म्हणून तुम्हालाही कदाचित कळत असेल. आज जो काही एक विषय झाला, ज्या विषयाला आपल्या समोर आमच्या सर्वांच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, ज्या रुग्णालयांमध्ये सार्वजनिक जी आमची रुग्णालय आपली मुंबई महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणाअंतर्गत कॅथ लॅब रुग्णालय उपयोगी सुविधा द्यायच्या, असा आमच्याकडे प्रस्ताव आणला. प्रस्ताव आणताना संपूर्ण सभागृहाची मेजॉरिटी ही नेहमीच कुठलाही ज्याला अर्जंट बिझनेस म्हणजे तातडीचं कामकाज असं म्हटलं जातं, आणि त्या तातडीच्या कामकाजाला एक ठराविक सदस्यांची, नगरसेवकांची संख्या असली पाहिजे. कारण कायम सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हा संघर्ष पाहायला कायम मिळालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या 2026ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष खूप मोठ्या संख्येने आणि सत्ताधाऱ्यातनं आलेले विरोधी मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे बऱ्याच नवीन नगरसेवकांबरोबर अनुभवी नगरसेवक, अनेक वर्ष काम केलेले नगरसेवक आपण बघता येते, हे सगळे काम करून लोकांना न्याय देत देत झालेले नगरसेवक. आजची संख्या होती या कॅथलॅबचं जर आपल्याला अर्जंट तातडीच्या बिझनेसमध्ये पास करायचं होतं, तर विरोधी पक्षाकडे कुठलंही न बघता जी हुकुमशाही चालली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरी ही सभा घेतली. म्हणजे संख्या पाहिली तर सत्ताधाऱ्यांची 75 होती, शिंदे गुट आणि ते धरून 75 होते, आणि आम्ही सर्व धरून 40 होतो. म्हणजे ज्याला आपण 3/4 संख्या म्हणतो, ती संख्या असताना त्यांनी तो युबी खरा म्हणजे आमचा पोल जे आपण म्हणतो ना की आम्हाला विरोध करायचा आहे, त्याच्याकडे कांडोळा करून, पूर्ण दुर्लक्षित करून
म्हणजे तुम्ही नियमाची पायामल्ली करताय. या ज्या आपण नियमामध्ये 36 ल 17 हा सगळा पूर्ण पोर्शन हा त्या नियमाखाली चालतो. आणि जर नियमाची पायामल्ली बाजूला बसलेल्या MS डिपार्टमेंट आणि महापौर म्हणून करत असतील तर त्याचा निषेध होणार. आणि याला आम्ही पुढे जाऊन वाचा फोडणारच आहोत. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने तो ठराव काय होता, एकीकडे दाखवताना सांगितलं की ठराव आम्हाला साहित्य घ्यायचंय म्हणून असं म्हटलं जातंय, पण ठरावामध्ये असं दिसतंय की साहित्य न घेता त्या संपूर्ण जो ज्याला द्यायचंय जागा PPPच्या ह्याच्यावर ते लीज ज्याला 10-10-10 असं 3 वेळा ती लीज सुधारली जाणार. आणि त्या याच्यामध्ये लीजमध्ये भाभा रुग्णालयामध्ये 5व्या मजल्यावरती 479.10 चौरस मीटर ही जागा. त्याचप्रमाणे भाभा रुग्णालय दुसरं कुर्ला इथलं त्याच्यामध्ये 210.61 चौरस मीटर म्हणजे ते स्क्वेअर फुटामध्ये. आणि कोणाला देत आहेत तर रुबी एल केअर सर्व्हिस आणि खुराणा सुराणा या तिघांना देत आहेत. आणि जर 10 वर्षाचे पैसे बघाल तर आज जर आपण रेडी रेकनलला गेलो त्यालाही हे जरा सुद्धा मॅच होत नाहीयेत. रेडी रेकनलच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका याच्यामध्ये 13,12,000, 2,85,000. हरिलाल भगवती रुग्णालय तिसरा मजला 730.73 चौरस मीटर जागा आहे. याचा अर्थ सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट याचा या संपूर्ण जर इतिहास पाहिला तर तो थोडासा बिघडलेला इतिहास असू नये. म्हणजे हे आम्हाला जेव्हा लोकांकडनं आम्ही तिथे असलेले ॲडमिट पेशंट हे म्हणजे असे बिघडलेले लोक तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेमध्ये घुसवून त्यांना नाममात्र भाड्यावर 10-10 वर्षांनी म्हणजे चांगली तुम्ही हे केली तर पुढे परत 10 वर्ष मग त्यापेक्षा सुरुवातच तुम्ही चांगली करा. आणि ही दिशाभूल आहे सभागृहाची तर आहेच, पण मुंबईकरांच्या तोंडाला फेस आणणारी दिशाभूल आहे. साधं या दोन्ही हॉस्पिटलच्या याला जाल म्हणजे सुराणा हॉस्पिटल त्यांचे रेट बघा जा तिकडे. आणि आज इथे कमी रेटनी जागा घ्यायच्या आणि परत महानगरपालिकेमध्ये घुसून बिझनेस करायचा. आणि याला सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गुट ह्याला जर परमिशन देत असेल तर आम्ही स्ट्रॉंगली मुंबईकरांच्या बाजूने उभे आहोत. ज्या वेळेला 2022ला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला त्यानंतरही अनेकदा आम्ही शाळा आणि हॉस्पिटलवर आमच्या सर्वांचं आजही लक्ष आहे, तेव्हाही होतं आणि पुढेही राहील. पण या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आत्ता 3 वर्ष 10 महिने 10 दिवसात इतका बोजवारा उडवलाय की ग्लोव्ह सुद्धा आणावे लागत आहेत. आपण एखादी जखम झाली आणि त्याला जर टाके तर त्या कट निडल कॅटगट सारख्या वस्तू आपल्याला लोकांना विकत आणायला सांगतात. याचा विचार करा की हा किती गोलमाल आहे. आणि हा गोलमाल तुम्ही आम्हाला जेव्हा विचारता 25 वर्षात आमच्या सोबत राहून आम्हाला प्रश्न विचारता तर आता ते 25 वर्षाचं आम्ही काय केलं ते मुंबईकरांना माहिती आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात काही असू दे 65 नगरसेवक सगळ्या बाजूनी कोंडी करूनही आम्ही जिंकून आलो. आणि आजही आमचे जर तुम्ही बजेटची भाषणं बघाल तर सगळ्या नगरसेवकांनी चांगली क्वालिटी देऊन चेक करा. हवं तर पटलावर येणारच आहेत ती सगळी भाषणं. सगळ्यांनी मुंबईकरांच्या हिताचं काय काय आहे हे सांगितलं गेलं. आणि अशा जागा जर अशी दिशाभूल करणार असतील तर मला वाटतं या बदनाम असलेल्या लोकांना एक तर तुम्ही सपोर्ट करताय. मुंबईच्या महापालिकेच्या जागा
अशा पद्धतीने तुम्ही देताय. आणि जो ठराव आता ज्या पद्धतीने पास केलाय, खऱ्या अर्थाने सत्ताधारी त्याच्यात नापास झालेले आहेत. आम्ही आता MS ला पण घेराव घालणार आहोत. या असं सभागृह तुम्ही नियमाने, नीतिनियमाने, परंपरेने किंवा आमचा जो CPR आहे, आमचा जो 1888चा कायदा आहे, त्या सगळ्याला तुम्ही काट मारून अशा पद्धतीने ही जी आता नवीन पिढी आली आहे ज्या सभागृहात, त्या भाजप असेल, गुटमध्ये आली की नाही माहिती नाही, पण आमच्याकडे नवीन पिढी आली आहे. तर काय शिकणार, कसं शिकणार? मुंबई विकायचं शिकतील का? की सरळ सरळ मुंबई लिलावात काढतायत? या मुंबईचा हॉस्पिटलच्या ज्या काही आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सुधारणा नाही. आजही आपण बघतोय, मी ज्या हॉस्पिटलला फिरते तिथे दिसतंय सुधारणा तर होत नाहीये. उलट असलेल्या सगळ्या मशिनरी बंद आहेत, मशिनरी खराब झालेत, पण त्याच्यावर प्रकाश झोत नाही. हे कसं देता येईल? क्षेत्रफळ कसं विकता येईल? देता कसं येईल? मला वाटतं या ठरावावर मी तर माझी पक्षाची किंवा एक विरोधी पक्षनेता म्हणून मी मांडली आहे. यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, शाळा आणि हॉस्पिटल, शाळा विकायला काढल्या, शाळांमध्ये शिक्षक नाही, शाळांमध्ये पाणी नाही. म्हणजे इतका बोजवारा हा 3 वर्ष 10 महिने 10 दिवस आणि पुढील 5 वर्ष आम्ही असं होऊ देणार नाही. आणि या प्रस्तावावरती व्यवस्थित अगदी खुलेसावार जर विरोधी काँग्रेसचे अशरफ अजमी हे अनेक वर्ष नगरसेवक आहेत, ते पण आपली भूमिका मांडू इच्छितात. जवळपास काही 300 रस्त्यांची कामं पूर्ण झालेली असतील तरी सुद्धा काही रस्ते असेल की त्यांची कामं 70%च्या आतमध्ये पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ते असे तसेच सोडून द्यावे लागणार आहे. मात्र त्याला आता मॅस्टिकचा वापर करून भरले जाणार आहे. ते मॅस्टिक कितपत टिकेल आणि पुन्हा एकदा खड्डेमय मुंबई बघायला मिळेल का? मनामध्ये प्रत्येक आयुक्त आल्यानंतर जो तो आपापल्या चष्म्यानी मुंबई बघतो असं मला वाटतं. खरं म्हणजे जे छोटे रस्ते ज्याला आपण 30 फुटाचे 40 फुटाचे रस्ते, हे खरं म्हणजे ह्याच्यामध्ये जायला नाही पाहिजे होतं. सिमेंट कॉन्क्रीटमध्ये जे मास्टिकमध्येच व्हायला हवे होते. पण एवढा मोठा रस्त्यातला जो घोळ आहे तो मुंबईकरांच्या समोर आलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी प्रेस जरी घेतली तरी मला वाटतं मुंबईकर या गोष्टीला मान्यता देणार नाही. कारण खड्डेमय मुंबई ही पावला पावलाला दिसते. पायथनीमध्ये घटना घडली होती. बिर्याणीनंतर कलिंगडमध्ये दुर्घटना झाली. 4 कुटुंबातील सदस्य मृत्यू झाले. त्यानंतर अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. पोलिसांकडून किंवा पालिका प्रशासनाकडून कोणतीही याबद्दल स्पष्टीकरण दिलं जात नाही. त्याच्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम. आहार तज्ज्ञ नेहमीच काय खाल्लं पाहिजे, म्हणजे कसं क्रॉस झालं नाही पाहिजे. म्हणजे मला माहिती नाही, मी काय आहार तज्ज्ञ नाही, पण हेवी जेव्हा आपण खातो, म्हणजे बिर्याणी ही हेवी आहे, त्याच्यामध्ये ऑइल खूप असतं, आणि त्यावर जर कलिंगडसारखं म्हणजे ज्याला पाण्याची मात्रा खूप आहे असं जर पेय घेतलं, कारण काही आहार तज्ज्ञांशी मी बोलले तर त्यांचं म्हणणं आहे असं लगेच ते फ्रूट खाल्लं गेलं नाही पाहिजे. आणि कधी कधी चुकीच्या सवयीमुळे, आणि मुळात आत्ता इतकं ऊन वाढलंय, म्हणजे तापमान, त्या तापमानामध्ये ह्या पाण्याची फळं आहे ती फार आतून खराब होतात, आणि ती जेव्हा आपण खातो त्यावेळेला काही गोष्टी अशा घडू शकतात. मुंबईकरांनी जास्तीत जास्त आपले पूर्वजांनी जे जे सांगितलंय काय कशावर खाल्लं पाहिजे त्याचं थोडं नियोजन केलं पाहिजे. जुन्याकडे परत वळलं पाहिजे. पालिकेचे एक सहाय्यक आयुक्त आहेत के. त्याला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक. नाही, अशाचा तर मी निषेध करते. आणि तो नितीन शुक्ला फारच आलाच तेव्हा तो घोड्यावर बसून आला. ज्या पद्धतीने त्याचे कामाची पद्धत चुकीचीच होती. अनेकदा आम्ही मागच्या आयुक्तांच्या लक्षात आणून दिली होती. बेकार पद्धतीने तो वागत होता, आणि अशाला आता कायद्याने अटक केलंय. त्यामुळे याच्यावरती कायदेशीर हे होईल, आणि कशाने काय केलं जातंय, म्हणजे कुठल्या कायद्यामध्ये त्याला अटक तर नक्की झाली आहे,
ज्या महिलेचं शोषण, ती महिला फक्त शेवटपर्यंत त्या भूमिकेवर ठाम राहिली पाहिजे, ना तर अशा नराधाम सुटतात. तर ते मात्र बघायला लागेल. आणि आज केईएम हॉस्पिटलच्या नामांतराचा जो त्याचा सगळा घोळ सुरू आहे, मात्र आज प्रशासनाने सुद्धा त्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला की तो निर्णय समिती घेईल, तो अंतिम केला जाऊ शकतो. नाही, आम्ही मगापासून तेच सांगतोय ना की प्रशासनाचा डोक्यावर बसून पाहिजे तसे निर्णय करून घ्यायचे. कारण केंद्रात पण आमचं सरकार आहे, राज्यात पण आमचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही जे काय म्हणू त्याला तुम्ही परवानगी द्या. मुळामध्ये ज्या प्रशासनाने दिलंय त्या प्रशासनाला त्यांच्या स्थानिक डॉक्टरांचा, जे त्याच्यातनं रिटायर्ड, सगळ्यांचा विरोध आहे. आणि प्रशासनाने हिरवा कंदील म्हणजे काय काय असं प्रशासनाला त्या नावाबद्दल वाटलं ते पण अभिप्राय द्यावं ना. म्हणजे तिकडून कुठून जरी वरून सांगितलंय म्हणून जर करणार असाल तर मुंबईकरांच्या ज्या टॅक्सपेअरमधनं तुम्हाला पैसे मिळत आहेत, ते पगार मिळतात, ते असे म्हणायला नाही देत आहेत पगार. आणि तिसरं, मुंबईकर काय म्हणतात तेही ऐका. तिथे सुविधा देत नाही. गेल्या 4-4.5 वर्षात फार त्याचा धज्जिया उडवलाय. सुविधा कमी आहेत, त्याच्यावर लक्ष घाला. त्यामुळे अशा म्हणणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार तर करतोच. आणि बघू उद्या आम्ही शिवसेनेचं आंदोलन तिथे कायम राहणार आहे केईएम हॉस्पिटलच्या नाही. नावाने. मुळामध्ये ही गोष्ट फक्त शिवसेनेनीच का करावी, आम्ही तर करणार आहोत. पण इथे ज्या लोकांचं सगळ्यांचं कालचा जो थोड्या याच्यामध्ये झालं आंदोलन, ते फक्त सैनिक नव्हते तर मुंबईकर म्हणजे परळ बिरळची लोक पण होती. त्यामुळे हा संपूर्ण लोकांसमोर विषय आता नेणार अधिक. आज सह्यांची मोहीम झाली आहे, त्याच्यापुढे तीव्र करू. ही काय मनमानी आहे नाव बदलण्यामध्ये. आम्ही नावाचा जो इतक्या वर्षाचं आणि बरोबर 100व्या वर्षी आम्ही म्हणतो ज्यांनी मागणी केली आहे त्याच्या वास्तू एवढ्या मोठ्या मोठ्या उभ्या राहत आहेत, तिथे 4 पहिली नावं बदलून दे. म्हणजे हा म्हणजे आम्ही म्हणू तो कायदा, आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण, ही भूमिका होते. महापौरांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी करण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा तिथे राहिलेला आहात. मुळामध्ये महापौर बंगला हा अतिशय सुंदर होता. तुम्हीही बघत होता, तुम्ही येत होता, आम्ही राहून गेलेलो. खरं म्हणजे महापौर बंगल्याचा एक तर तो हेरिटेज अशी तोडफोड होता कामा नये. मला तेही विचारायचं आहे, इतकं आंधळं प्रशासन कसं झालं. त्याच्या आधी म्हणजे इलेक्शनच्या आधी 1.5 का 2 करोड ऑलरेडी खर्च झालेले होते. आणि पुन्हा म्हणजे कुठलाही महापौर तो काय कायमस्वरूपी राहत नाही. त्याला बेडरूम होते, चांगला हॉल होता, खाली सर्व. आता पत्रकारांना आणि सगळ्यांना महापौरच्या बंगल्याच्या बाहेरची दिशा आहे, कंटेनरमध्ये घ्यायचं आहे. तिथे आतमध्ये काही नसणार. ही सरळ सरळ मनमानी आहे. ते काय आपलं घर आहे का, ते सार्वजनिक याच्यामधलं हेरिटेजमधलं आहे. त्याचा कितीतरी वर्षापूर्वीचा तो बंगला आहे. त्याच्यामध्ये डागडुजी करता येते, पण भिंतीच्या भिंती तोडून इकडे हे तिकडे ते करता येत नाही. आंधळं प्रशासन झालंय हे आमचं मत आहे. इटालियन मार्बल टाईल्स बसवला नाही, तशी फरशी बसवला नाही, त्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली असं समजताय. तो खर्च काही लाखांमध्ये होऊ शकला असता डागडुजीचा, तो कोट्यवधी. तो आता मुंबईकरांच्या करामधनं आलेल्या पैशाचा काय वाट लागते. त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 महापौर राहून गेलेले. कुठे का कूण नसताना उलट तिथला निसर्ग आपण टिकवला. तिथे अधिकतम झाडं लावली. आज कंटेनर ठेवण्यासाठी जी काय झुडपं काढली जात आहेत, हे केली जात आहेत, त्याच्यावरही कुठे म्हणजे नेमकं तुम्हाला काय साधायचं आहे. आणि याचसाठी तुमचा एवढा अट्टाहास होता काय. मुंबई विकायला काढूया, मुंबईचा महापौरच्या बंगल्याचा चेहरा मोरा. महापौर बंगला ज्या जागेवर आता प्लॉट आहे दिलाय तिथे करायचंच आहे. मग एवढा मोठा कोट्यावधी खर्च करून काय तुम्हाला नक्की साधायचं आहे. तुम्ही पण तिथे राहायला होतात, तुम्हाला कधी अशी गरज वाटली? आपणही अनेकदा तिथे आलात. मला कधी तो महापौर बंगला बदलावा, इतका सुंदर होता, चांगला होता. आणि त्याचा फक्त जिन्याला थोडीशी वाळवी लागली होती.
तो जिना दुरुस्त केला असता तर सगळं मिटलं असतं. काही गरज नव्हती 4-4 बेडरूम करायची. आणि पत्रकारांना आणि जे येणाऱ्या सगळ्यांना बंगल्यामध्ये अलाव नाही, बाहेर तिकडे कंटेनर ठेवले जाणार, तिकडे बसायचं. सोबत सगळ्यात महत्वाचं जे पाणी संकट सध्या मुंबईवर आहे. 15 मे पासून 10% पाणी कपातीची घोषणा करण्यात आली. ते पाणी संकट हे नेहमीच आपण पावसाळ्यावर अवलंबून असल्यामुळे आपण जर वेधशाळेने काही सुचवलं की उशिरा येणार आहे किंवा कमी पडणार आहे, तर मग प्रशासन अधिक सतर्क होतं आणि ती कट देतं. उलट मी तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना सांगेन, पाणी जपून वापरा. धो पाणी आपण आंघोळ करतोय, शेविंग करतोय त्यावेळेला चालू ठेवतो, ते न करता थोडंसं सांभाळा, कारण निसर्गावर आपण अवलंबून आहे. आणि प्रशासनाला सांगते, ज्या कमी खर्चामध्ये आपलं पाण्याचं खारं पाणी गोडं करून जे डिसॅलिनेशन हे कमी पैशात लवकर काम चालू करा. आणि आमच्या विशाखा राऊतनी पण एक सांगितलेलं, नुसतं करा नाही तर त्याच्या पाईपलाईनची लवकर कामं चालू करा. STP ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष. आणि जे सोपं आहे कट म्हणायला सोपं आहे, अर्थात ती कट तुम्ही दिली आहे, मुंबईकर नक्कीच नियमात राहून ते करतील, पण त्याच्यासाठी कायम निसर्गावर अवलंबून राहण्यापेक्षा अधिकाधिक ज्या कमी पैशात जास्त पाणी मिळेल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे.